नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. चला पाहुणं, आपल्याला जायचंय. पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय. म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं. चला तर मग जाऊया. पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल. या हॉटेलची चवच लई न्यारी. पाहुणं, एकदा या. हॉटेलची चवच लई न्यारी. अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार. ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये. या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील. प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे. संपर्कासाठी मोबाईल नंबर 8830578505. या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर. वडुले बुद्रुक येथील संगमेश्वर महादेव टेकडी देवस्थान येथे अखंड हरिनाम सप्ताह समाप्ती व काल्याच्या निमित्त धार्मिक कार्यक्रम पार पडले. दिनांक 27/2/2025 रोजी श्री संगमेश्वर महादेव टेकडी देवस्थान ट्रस्ट वडुले बुद्रुक तालुका शेवगाव येथे अखंड हरिनाम सप्ताह व कालेचे कीर्तन निमित्ताने श्री ज्ञानेश्वर महाराज सबलस वडुलेकर यांचे कीर्तन झाले. यांच्या मार्गदर्शनाखाली हरिनाम सप्ताहाची सांगता झाली. भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणात काल्याच्या कीर्तनासाठी व महाप्रसाद घेण्यासाठी देवस्थानवर आले होते. काल्याची व महाप्रसादाची पंगत श्री नवनाथ गोविंदराव निकाळजे राहणार शेवगाव यांची महाप्रसादाची पंगत सर्व भाविक भक्तांना देण्यात आली. वडुले बुद्रुकसह शेवगाव तालुक्यातील खेड्यापाड्यातून भक्तांनी संगमेश्वराचे दर्शन घेतले. सर्व भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी दरवर्षी होत असलेल्या सप्ताहासाठी जे अन्नदाते आहेत त्यांचा अस्तित्व सहकारी पतसंस्था शेवगाव यांच्या वतीनं सन्मान चिन्ह देऊन व संगमेश्वर देवाची फोटो फ्रेम देऊन सन्मान करण्यात आला. त्यावेळेस अस्तित्व सहकारी पतसंस्था बँकेचे चेअरमन महेंद्र क्षीरसागर, व्हाईस चेअरमन गणेश जाधव, पतसंस्थेचे सचिव श्री जनार्दन रायकर हे उपस्थित होते. या धार्मिक कार्यक्रमास अस्तित्व सहकारी पतसंस्था शेवगाव, संगमेश्वर विकास समितीचे सदस्य, संगमेश्वर देवस्थान पंच कमिटी, भजनी मंडळ या सर्वांच्या कार्यक्रमासाठी सहकार्य लाभले. त्याबाबत सर्वांचे संगमेश्वर देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षा मनीषा अमोल बुचकुल यांनी आभार मानले. स्टेशन येनेंद्री त्याला वाटलं ती एक येनेंद्री ही एक येनेंद्री, दोन दोन गाव असतं, सुद्रुक बुद्रुक खुद्रुक. जसे आपले दोन वडुले त्याला वाटलं दोन दोन येनेंद्री असतात. तोपर्यंत त्याला काही वाटलं नाही महाराज. पण ज्या वेळेला गंमत अशी झाली, तिसरं आणि आता मोठं स्टेशन आलं आणि परत तोच प्रकार घडला. परत त्याने बायकोला विचारला, अगं बाई हे कोणतं स्टेशन आहे? ते म्हणजे येनेंद्री. म्हणलं एक झालं, दोन झालं, सगळे येनेंद्रीचे तुमच्याकडे दुसरं गाव आहे की नाही या भागाला? नवरा आहे मी तुला, 2 तास झाले तू माझी चेष्टा लावली, देऊ ठोकाट करून मारायला लागले. तुम्ही मारता पण काय झालं? वडकुंद्री. तुम्हाला मग पहिल्यांदा म्हणायचं वडकुंद्री स्टेशन. पाथर्डी प्रतिनिधी विशाल कराळे. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच लाईक आणि शेअरही करा.